सो हाय गाईज, आज माझा मी फर्स्ट व्लॉग करत आहे. सो मी वाडीत आलेली आहे. सो मी तुम्हाला दाखवणार आहे माझी वाडी. सो बघा कसं काय ते बघूया. तर आज वाडीची टूर देणार आहे मी. आणि ही वाडीची टूर मला कधीपासून द्यायची होती, बट कॉलेज आणि सगळं बिझी शेड्यूल आणि लांब आहे आमच्या घरापासून वाडी, आणि माझ्याकडे काही गाडी वगैरे पण नाही आहे. सो मला येता येत नाही. सो आता समर चालू आहे तर मग मध्ये जाऊ वाडीमध्ये. आमची मिरचीची वाडी आहे, आम्ही मिरचीची वाडीची लागवड करतो. सो मी तुम्हाला दाखवते की कशी मिरचीची वाडी करतो. इकडे ही माझी वाडी आहे. आता ॲक्च्युली वाइंड अप सीझन आहे, म्हणजे ॲक्च्युली सगळं झालेलं आहे लागवड वगैरे करून. वाइंड अपचं सीझन आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवते. जसं की आता ह्या मिरचीज आहेत ज्या की आता एंड होणार आहेत. पुढच्या वर्षी मग परत कल्टिवेशन करून परत नवीन लागवड करतो. थोडी केळी दिसली मला, जी की अशी थोडी पिकली आहे, थोडी कच्ची आहे, म्हणजे व्हायला अजून टाईम आहे. तर ते होती थोड्या टाईममध्ये. हे एक मोठं काळ्या जांबूचं झाड आहे, पण जांबू का नाही म्हणजे आता अशी छोटी यायला लागल्यात. सो काय माहिती ती कधी येतील ते मला पण नाही नक्की. तुम्ही बघू शकता की खजरीच्या झाडावर मस्त खजरं पण आलेले आहेत, पण ती पण अजून पिकायची आहेत. हा दुसरा पार्ट आहे, तिथे पण मिरचीच लावलेली आहे, कारण की आमचा मेन व्यवसायच मिरचीचा आहे. इथे थोडे नंतर लागवड केला म्हणून भरपूर मिरची आहे, अशी ग्रीनिश कलरची, म्हणजे की छान वाटते. मसाल्याच्या मिरचीसाठी तिला आता सुकून ड्राय मिरची करून मसाल्याच्या मिरचीसाठी सीझनसाठी आता विकून टाकायची. मग त्याच मिरचीचा आम्ही मसाला कुटतो. आणि बाकी ही इकडची आजूबाजूची लोकं येतात, गावाकडची लोकं येतात, जी की हीच सुकलेली मिरची घेऊन जातात आणि त्याचा तो मसाला करतात. हे असं इथे मोठं आंब्याचं झाड आहे मस्तपैकी. त्याचं आपण आता बघूया कुठे छोटा खाली आंबा दिसतो का, आणि असा मस्त आंबा खाऊया. इथे पण एक झाड आहे समोर, आईपेक्षा मोठी मिरचीची झाडं झालेली आहेत. एवढी मोठी होतात मिरची झालेली. बघू शकतात मिरची. हा तिखट पप्पा हाय. इथे वरती झाडावरती करवंद सुद्धा आलेली आहे. करवंदीचं सीझन आहे तर मस्त करवंद आहेत. असं जरा काटे आहेत इथे. हे जरा आम्हाला छोटं आंब्याचं झाड दिसायचं, आम्ही जास्त रिस्क नाही घेत, काय करायचं डायरेक्ट हाच आंबा घेतो. मी आता हा आंबा घेते, पण इथे काटे आहेत जरा असे. ठीक आहे, बघू शकता माझं स्ट्रगल काय ते. इथून येताना आता आपण हा आंबा मस्त धुवून घेतात. आंबट मिरचीचे दोन्ही फायदे आहेत. जेव्हा कच्ची असते तेव्हा पण ती सेल केली जाते विकून, आणि सुकवल्यानंतर पिकल्यानंतर पण विकली जाते. फक्त लॉस कधी होतो जेव्हा की वादळ येतं, भाव कमी होतं, पाऊस येतो, ते नुकसान थोडं होतं. आम्ही आमची मिरची म्हणजे आजोबांच्या काळापासून करत होतो, तेव्हा इतकी कॉम्पिटिशन होती, सो तेव्हा खूप चांगलं इन्कम व्हायचं. पण आता कॉम्पिटिशन वाढलेली आहे, कारण की लोकांना कळलेलं आहे की त्याच्यामध्ये चांगला इन्कम आहे. सो कळत आहे आता. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. होप तुम्हाला माझी वाडी आवडली असेल आणि तुम्ही हा व्लॉग एन्जॉय केला असेल. सो आपण नंतर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो डू सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड कमेंट. सध्या कॉलेज लाईफ
काय करताय? आंबा खातो. आंबट जास्त झालं का? मला कळेल का लवकर? आपल्याला खूप काय काय कॅप्चर करायचं आहे.